दिवस आहे जो खरा तर नुसता नाचायला नाही मिळाला. म्हणजे आता बरेच आपले पोरं एन्जॉय मजा संस्कृतीचं प्रदर्शन झालेले आहे. इथं चांगलीच गोष्ट आहे ना, व्हायलाच पाहिजे. पण नुसता नाचायसाठी नाही तर आपल्या संस्कृतीचं संवर्धन ना संरक्षण ना सगळ्या गोष्टी इथं व्हायला पाहिजेत. हा हक्काचा दिवस आहे विषय तो. दुसरी गोष्ट काय तर मी आताच गेले 7-8 दिवसा 15 दिवसापूर्वी एक आपला बारडगड आहे, कोणाला माहीत असेल इकडं बारडगड डहाणूमध्ये. आपली बरीचशी जी तरुण पोरं आहेत, तरुण वर्ग आहे तो तिकडं म्हणजे लोंढाच्या लोंढ ट्रक भरून गाड्या भरून ट्रिपल सीट सगळेच काय जात आहे. तिथं आदिवासींचा पवित्र स्थान आहे. त्याचं कोणाला भनक असेल का नाही माहीत नाही, पण 90% पब्लिक फक्त माजून जाते तिथं, फक्त नाचायला जाते. मला त्या सांगायचं आहे का जर का कट्टर आदिवासी किंवा खरंच तुमच्या मनात श्रद्धा असेल तर ती संस्कृतीवर असायला पाहिजे. ते नुसता फक्त धांगडधिंगा करून दारू पिऊन नाचायला नको, हे या मला सांगायचं होतं. दुसरी गोष्ट काय का सध्या UPSCमध्ये आपले जे UPSCमधून IPS निवडलं गेलं, आता सध्या काहीतरी रिझल्ट लागला, त्याच्यात बिहारमधून 1757 पैकी बिहारमधून 1100चे पुढं काहीतरी आकडा आहे IPS लोकांचा. तर मध्येच मला एक मित्रानं विचारलं का आपल्याकडे कशाला नसेल महाराष्ट्रात किंवा आपली पालघरमधून किंवा कोण. तर मित्र प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय आहे, त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही, पण तरी पण एक आदिवासी म्हणून मला सांगायचं आहे का आपली पोरं 15 दिवस शिर्डीच्या वाड्या, 15 दिवस गणपती नवरात्री किंवा अजून बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत. आता थोडेच दिवस गेले का लग्न चालू होतील, लगेच मे महिन्याचा फेब्रुवारीपासून लग्नांचा सीझन. ट्रिपल सीट न सगळ्यात जास्ती आता हे गेले 7-8-15 वर्ष अगोदरचा जर आकडा काढला तर 20-25च्या ॲव्हरेजमधले आपलीच आदिवासी पोरं ॲक्सिडेंटमध्ये मरणारी आहेत. दुसरी गोष्ट काय का सध्या धर्मांतराचा, आता त्याच्याबद्दल मी कराकारेन आता मला काय बोलायचं नाही, पण एक मी समाजाचा घटक आहे त्याच्यामुळे मला वाटलं बोलायला. सध्या सर्रासपणे धर्मांतर चालू आहे, त्याला कोण आला घालेने किंवा कोणी राजकारणी किंवा कोणी असतील ते पण उघड वक्तव्य त्याच्यावर करत नाही का, तर प्रत्येकाचं क्षेत्र आहे ना त्याला ते टिकवायचं आहे, ते हिशोबान चाललेले. मित्र मला या सांगायचं आहे प्रत्येकानं तलवारी घेऊन उठायचं नाही. इथं धर्मांची लढाई, धर्मांची मंदिरांची किंवा प्रत्येक गोष्टीची श्रद्धेची लढाई जी आहे ते जे कमाई खात आहे ते लढतील, आपली गरज नाही. आपला जो आदिवासी समाज आहे किंवा आपला जो यूथ पॉवर आहे, तरुण वर्ग आहे, आज पालघरमध्ये किती प्रकल्प चालू आहेत, बरंचसं असतील तुम्हाला पण दिसत असतील, पण कोणीच भाषा करेल नाही त्याच्यावर. तर त्याच्यावर आपला तरुण वर्ग आहे, यूथ पॉवर जी आहे ती कुठेतरी सत्कारणी कामाला आली पाहिजे. ती नको त्या ठिकाणी वाया जायला नको ती पॉवर, यूथ पॉवर तरुण वर्गाची. त्याच्यामुळे मी मित्रांनो सांगतो आपल्याला समाज घडवायचा आहे तर फक्त आपला कुटुंबानं स्वतः फक्त त्याच्यासाठी एक पुढाकार घ्या, फक्त आपल्या पुढच्या पिढीसाठी. नाही तर पुढचं भविष्य आपल्याच हातात आहे ना. जर आपलीच पिढी बिघडली किंवा आपणच त्याच्यासाठी ट्राय करत नसू तर मग यश जमला त्याचा काही अर्थ नाही मिळेल, असं माझा वैयक्तिक मत आहे. धन्यवाद. काही चुकलं असेल तर माफ करा. थँक्यू.